कृपया व्यासपीठावर त्यांनी पदार्पण करावे. ई कॅम्पचे महाराष्ट्राचे महासचिव देवांगजी ठाकूर यांनी कृपया स्टेजवर यावे. ई कॅम्प मुख्य कार्यालयाचे सहसचिव आणि खजिनदार रावसाहेब रकिबे, पुण्याचे चेअरमन अनिल महाजन साहेब, नाशिक विभागाचे चेअरमन सचिनजी फरताडे सर, नगर विभागाचे चेअरमन दत्ता झिंजुर्डे सर, जळगाव विभागाचे चेअरमन बाबूबाई मेहंदी, धुळे नंदुरबार विभागाचे प्रवीणजी बडगुजर सर, पश्चिम महाराष्ट्र विभाग याचे चेअरमन बाळासाहेब कदम. कृपया सर्वांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. कार्यक्रम डिले होतोय आपल्याला. अजून ह्याच्यानंतर काही कार्यक्रम आहेत. वर्षभर केलेला जो श्रम आहे त्याचा परिहार, श्रमपरिहार याचा कार्यक्रम म्हणजे गाण्याचा अतिशय सुंदरसा कार्यक्रम आणि त्यानंतर सहभोजनाचा स्वाद आस्वाद दोन्ही घ्यायचा आहे. बाळासाहेब कदम सरांना विनंती करतो त्यांनी कृपया स्टेजवर येण्याची कृपा करावी. ठाणे विभागाचे चेअरमन निलेशजी तिवरामकर, कोकण विभागाचे चेअरमन उल्हास वजरे सर, पिंपरी चिंचवड विभागाचे चेअरमन सयाजी पाटील आणि मुख्य अतिथी ऑलरेडी इथं आलेले आहेत. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी खास करून ई कॅम्पवर मनापासून प्रेम करणारे स्टेजवर येण्याची कृपा करावी. श्री गोपालजी काबरा सर, MD RR काबिलचे MD गोपालजी काबरा सर, अतिशय छान व्यक्तिमत्व, अतिशय मोठं व्यक्तिमत्व, कायम स्वरूपी या सर ई कॅम्पच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे. जोरदार टाळ्या. काय झालंय, आपल्या सगळ्यांना ना एक सवय झालेली आहे ते सेलिब्रिटीचे शो बघून आणि आता जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया असं म्हटल्याशिवाय टाळ्या पडत नाही. बघा टाळ्या पडल्या. काबरा सरांचं विशेष स्वागत. कृपया स्थानापन्न व्हावे. मी पुन्हा एकदा सर्व रिजनच्या चेअरमन जे इथं उपस्थित नाही आहेत त्यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम आहे. उपस्थिती स्टेजवर कमी दिसते आहे पण कार्यक्रमाचा वेळ बघता आपण पुढं सरकावं असं वाटतंय. पुन्हा एकदा दीप प्रज्वलनासाठी इथं सर्वांना उपस्थित करतो. दीप प्रज्वलन कुठं आहे? अरे दिवेच नाही तर कसं काय होईल? श्री गोपालजी काबरा सर आणि सगळ्यांना मी विनंती करतो त्यांनी कृपया दीप प्रज्वलनाचा हा सोहळा इथं संपन्न करावा. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते.
दीपो ज्योती परब्रह्म दीपो ज्योती जनार्दनम दीपो हरतु मे पापम संध्या दीप नमोस्तुते. आपण सगळे दिव्याची पूजा करणारे दीपकच आहोत. इलेक्ट्रिकलचं काम म्हणजे हे एनर्जीचं काम आहे, दिव्याचंच काम आहे आणि त्याचा सन्मानित आपण इथं या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इथं होतं आहे. या श्लोकामध्ये ईश्वराला दीपकाचा सन्मान दिलेला आहे. दीपक म्हणजे ईश्वर. याची पूजा करण्याने अनेक शुभ गोष्टी आयुष्यामध्ये घडत असतात. पापापासून मुक्ती मिळते असं म्हणतात. त्याचप्रमाणे या श्रद्धेने जर या दीपकाची या अग्नीची पूजा केली तर आपल्यासारखे कॉन्ट्रॅक्टरही जन्माला येतात. याची वेगळं सांगायची गरज नाही. धन्यवाद. मुख्य पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपला सन्मान अध्यक्ष उमेशजी रेखे सर आणि महासचिव या दोघांनी करावा अशी मी दोघांना विनंती करतोय. खूप खूप धन्यवाद. असंच इकॅमवरचं प्रेम आपण व्यक्त करावं आणि इकॅमतर्फे आम्हीही आमची कृतज्ञता आपल्यासमोर व्यक्त करतोय. इकॅमचा कॉर्पोरेट व्हिडिओ इथं आपल्याला बघण्यात येतोय. Ingenuity has transformed our world in ways unimaginable. From its humble coinage in 1900 to its revolutionary presence in our lives today, electricity powers everything around us. Imagine a life without it. Impossible, right? The story of electricity in Bombay, that is Mumbai, began with a spark. Literally, when the city's first electric light illuminated on 11th September 1905. This spark wasn't just a light. It ignited dreams of young, hopeful electricians who laid the foundation for a brighter future. In 1924, as the demand for skilled electrical work grew, the licensing board was established by PWD department to bring order and professionalism to the trade. Under Indian Electricity Act 1910, and rules were framed under this act. For execution of electrical work, electrical license was made mandatory for contractors and electricians. In January 1925, after a newspaper advertisement, prominent electrical contractors of Bombay gathered at Muzaffarabad Hall, Grant Road, to address challenges under the Indian Electricity Act 1910. This meeting marked the inception of the Electrical Contractors Association, ECA. Under the leadership and initiative of Mr. Desai, Mr. Damania, Mr. Khambati, Mr. Khemchand, and Mr. Ramhari, the first association of professionals was established. When the registration of members was started then, not only members from Bombay, that is Mumbai, but members from Ahmedabad, Ahmednagar, Amalner, Bhiwandi, Bharuch, Dharwad, Dombivli, Godhra, Hubli, Jalgaon, Nandurbar, Pune, Rajkot, Solapur, Sinnar, Surat, Thane, Viramgaon, and many other places also registered
and became members of the Electrical Contractors Association. Later in the year 1960, Maharashtra state was formed and Maharashtra word was added to the association, and Electrical Contractors Association of Maharashtra title was accorded. Some of the major milestones of the ECAM: 1950, Silver Jubilee was celebrated. 1955, ECAM members Europe study tour. 1972, new constitution of ECAM was published. 1974, Golden Jubilee was celebrated, and throughout the year, 10 seminars on different subjects were conducted. 1976, ECAM yearly diary was printed. 1984, October 14, ECAM Pune region was established, and subsequently, Nashik, Ahmednagar regions were established. 1985, Diamond Jubilee was celebrated, and ECAMX exhibition was started in Sundarabai Hall. 1991, ECAM exhibition and seminars were conducted. 1993, ECAMX 93 was conducted. 1995, ECAMX 95 was conducted. 1997, ECAMX 97 was conducted. 2000, Platinum Jubilee was celebrated, with many programs like exhibitions, family picnic to SL World, industrial visits and seminars. Fast forward nearly 100 years, and ECAM stands as a towering institution with over 4,000 active members and a legacy of shaping India's electrical industry. As ECAM stepped into its centenary year in 2024, we celebrated not just an association, but a movement. A movement that powers over 70% of electrical installations in Mumbai and Maharashtra. A movement that employs over 1 lakh individuals directly and indirectly, while ensuring electrical safety and quality service for all. ECAM doesn't just lead, it inspires through initiatives like seminars, conferences, and exhibitions such as ECAMX 2024 Mumbai, Pune Expo, Nashik Expo, and expos in other regions. We empower the electrical contracting fraternity with knowledge and innovation. And let's not forget Indian Electrical Contractor and Trader, our official magazine, which connects and informs the industry about the government notifications and laws related to electricity every month. We extend our heartfelt gratitude to our sponsors, advertisers, and partners who made this journey possible. The centenary celebrations began with a grand opening in Mumbai on 11th January 2024. Highlights included ECAMX 2024, an international industrial exhibition at Bombay Exhibition Centre from 27th to 29th February, along with seminars, conferences, industry visits, and study tours throughout the year. The milestone concludes with a special ceremony on 15th January 2025, marking a new chapter for brighter days ahead. Our motto: establish ECAM as India's leading body for electrical contractors. Unite electrical contractors associations nationwide. Promote electrical safety and licensed work practices. Empower members with resources and opportunities. Advocate energy conservation and sustainability. Prioritize electrical safety to serve humanity. क्या बात आहे. अतिशय छान हा कॉर्पोरेट लेवलचा व्हिडिओ यावर्षी आपण तयार केला आणि त्याचं प्रेझेंटेशन इथे झालं. पुढचा महत्त्वाचा विषय म्हणजे देवांग ठाकूर यांना मी विनंती करतो, त्यांनी शताब्दी समारोह जो आहे त्याच्या सोहळ्याबद्दल काही आपलं मनोगत व्यक्त करावं. मित्रांनो,
जसं मगाशी मी सांगितलं की हे माझं अहोभाग्य आहे की शताब्दी सोहळ्यामध्ये मला इथे महासचिव म्हणून काम करण्यासाठी संधी मिळाली, त्याबद्दल आपले सगळ्यांचे मी आभारी आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनो, आज आपल्या आयुष्यातील एक आनंदाचा व भाग्याचा दिवस आहे. आज आपली मातृसंस्था असलेल्या इकॅमला 100 वर्ष पूर्ण होऊन ती 101 या वर्षात पदार्पण करत आहे. माझ्यासमोर आपणही दोन्ही हात उंचावून घोषणा द्यावी, जिंदाबाद जिंदाबाद इकॅम जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद इकॅम जिंदाबाद. धन्यवाद मित्रांनो. अजून संघटनेमध्ये जी शक्ती आहे ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जी आपण एकटं कुठलं काम करू शकत नाही ती संघटना करू शकते. मित्रांनो, सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा एक क्षण आपल्या आयुष्यात आला आहे. आपण सर्वांना हा भाग्याचा क्षण मिळाला आहे. त्यामागे आपले संस्थापक, माजी संचालक व सुरुवातीपासून सभासद यांचे फार मोठे योगदान आहे. या सर्वांना मिळून मनापासून मी धन्यवाद देत एक विनंती करतो की एकदा जोरदार टाळ्या वाजून या संस्थापक व माजी संचालकांना आपण मानवंदना द्यावी. धन्यवाद. मित्रांनो, संस्थेचा महासचिव या नात्याने मी संघटनेचे काम करत आहे ते सर्व संचालकाच्या पूर्ण सहकार्याने करत आहे. हे एक टीमवर्क आहे हे आपण जाणतोच. या टीमवर्कचा जोरावरच आपण यावर्षी तीन भव्य कार्यक्रम पार पाडले. आपला शताब्दी उद्घाटन सोहळा, इकॅमेक्स हे प्रदर्शन आणि आजचा हा समारोह सोहळा, आणि प्रत्येक रिजननी त्यांचे ॲन्युअल मीटिंग सुंदर रीतीने आणि जोरदार पद्धतीने साजऱ्या केल्या. त्यासाठी मी सगळे रिजन आणि आपल्या हेड ऑफिसचे अभिनंदन करतो. इकॅम असोसिएशनची 100 वर्षाचा आढावा 5 मिनिटात घेणे अशक्य आहे, पण अभिमान वाटावा असा आपला इतिहास आहे. आपण आर्थिक दृष्टीने स्वतंत्र आहोत. संघटनेत सतत तरुण रक्ताला इथे वाव मिळतो. आपण येणारे तंत्रज्ञान आत्मसात करून संघटनेसाठी वापरतो. आपण संख्येत सतत करत आहोत. सदस्यांची समस्या सोडवत असताना आपण सामाजिक भानही ठेवले आहे. बंधूंनो, संघटनेमुळे आज आपल्या समाजात मान मिळत आहे, सन्मान मिळत आहे. म्हणून आपण आपली जबाबदारी ओळखून संघटनेसाठी आपला बहुमूल्य वेळ द्यावा व आपली शक्ती वाढवावी अशी मी आपणाला कळकळीची विनंती करतो. आज माझ्यासमोर खूप पाहुणे पण बसले आहेत. या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. इमा, कॉस्मा, इलेक्ट्रिकल मर्चंट असोसिएशन, सामा, सीमा अशा बऱ्याच विद्युत क्षेत्रातली संघटनाचे प्रतिनिधी आज इथे आलेले आहेत. त्यांचे मी इकॅमतर्फे आभार मानतो व स्वागत करतो. आज याच प्रकारे अनेक उद्योजक, व्यापारी, संस्थांचे चालक येथे आलेले, विशेषतः श्री गोपाल काबरा साहेब, श्री मदन जोडेजा साहेब समोर बसले आहेत. आणि या सर्व इकॅमबरोबर अनेक वर्षांचे नाते आहे. यांनी आपल्याला सर्वतरी सहकार्य केले आहे. सर्वांची नावे मी वेळेअभावी घेऊ शकत नाही. मित्रांनो, आज एक टप्पा आपण यशस्वीपणे ओलांडला आहे, पण पुढची वाटचाल फार महत्त्वाची आहे. आता सभासदांच्या व समाजाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आपण आपल्याला कंबर कसून त्या पूर्ण करायला आहेत हे संकल्प करू व आपण पुढे जाऊ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. इकॅमच्या शताब्दी वर्षाबद्दलची जी माहिती तुम्ही दिली ती अतिशय उपयुक्त आणि छान होती. सगळ्यांना कळालं की इकॅमने काय काय केलं आहे. आठवत असेल सगळ्यांना, 1 वर्षापूर्वी बरोबर आपण 2 कार्यक्रम केले होते साधारण या वर्षभराच्या ह्याच्यामध्ये. एक तर चला हवा येऊ द्या या टीमला आपण इथे आमंत्रित केलेलं होतं. त्यांच्या हास्याचा कार्यक्रम आपण एन्जॉय केला. त्यानंतर 3 दिवसाचं इकॅमेक्ससारखं एक इलिक्रमाच्या धर्तीवर किंवा त्याच्यासारखंच म्हणायला हरकत नाही, अभिमानाने आपण एक्झिबिशन इथं
ऑर्गनाईज केलं होतं ते अतिशय चांगल्या तऱ्हेने सक्सेस झालं. आम्हाला बऱ्याच 200 स्टॉल आपण होते, 160 ते 200 स्टॉल. सगळ्या लोकांचा आम्हाला छान फीडबॅक आला की अशा टाईपचे एक्झिबिशन आता महाराष्ट्रामध्ये होत नाहीत. पूर्वी इलिक्रमा व्हायचं, पण आता जागा कमी असल्यामुळे इलिक्रमा दिल्लीला शिफ्ट झालं आहे. मग इकॅमने इनिशिएटिव्ह घेऊन त्या टाईपचं एक छानसं एक्झिबिशन ऑर्गनाईज केलं. त्याचाही प्रचंड चांगला रिस्पॉन्स होता आणि आज क्लोजिंग सेरेमनीचा हा एक छानसा सोहळा. याच्याच सोहळ्यानिमित्त अनेक मान्यवरांचे, अनेक ज्येष्ठांचे आशीर्वाद आपल्याला लाभत असतात. ते ज्येष्ठ खास करून या इकामच्या इव्हेंटसाठी, या शताब्दी सोहळ्याच्या सांगतेसाठी इथं उपस्थित आहे. त्या सर्वांचं ते जसे कौतुक करतात तसं आमचं कृतज्ञता म्हणून त्यांचं कृतज्ञता व्यक्त करण्याचं एक छोटंसं आम्ही इथं इव्हेंट ठेवलेलं आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, मी जी नावं घेतो आहे त्या सर्वांनी, त्या ज्येष्ठ सिनियर मंडळी आहेत त्याच्यामुळं त्यांना स्टेजवर आम्ही काही पाचारण करत नाही आहोत. ते सगळे पहिल्या रांगेमध्ये बसलेले आहेत. त्या सर्वांचा सन्मान आम्ही तिथे येऊन करणार आहोत. 85 वर्षाचे तरुण सुकेतू झवेरी सर, टाळ्या, अरे टाळ्या, ते उपस्थित आहेत. प्रेसिडेंट साहेब उमेश रेखे सर, कृपया. नाही आले का? या ना खाली, या सत्काराले. तुम्ही इकडे या सगळे. सुकेतू सर 83 वर्षाचे जोशी सर, जोशी प्रवीणचंद्र मोहनलाल सर. क्या बात आहे. SJ इलेक्ट्रिकल्स नावाने यांची फर्म आहे. देवांग ठाकूर सरांना विनंती करतो, उमेश रेखे सरांना विनंती करतो त्यांनी त्यांचा कृतज्ञता व्यक्त करावी. सन्मान करू शकत नाही, कृतज्ञता व्यक्त करावी. अशा थोरांचे आशीर्वाद कायम इकॅमच्या या कार्यक्रमाला लाभतात. इकॅमच्या सभासदांना, संचालक मंडळाला लाभत असतात आणि कार्यक्रम सक्सेस होत असतो. चंद्रकांत कपाडिया सर, 82 वर्ष. टाळ्या. वामन भुरे सर, आपल्याला विनंती आहे त्यांचा सन्मान करावा, कृतज्ञता व्यक्त करावी. जॉली इंजिनियर्स नावाने त्यांची फर्म. धन्यवाद सर. वय वर्ष 80 चंद्रकांत घाग सर. सर या. धन्यवाद सर. वय वर्ष 80 चंद्रकांत घाग सर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतील मारुती माळी सर. विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार, सन्मान, कृतज्ञता व्यक्त करावी. हिरेन इलेक्ट्रिकल नावाने यांची फर्म आहे. विठ्ठल झवेरी सर, वय वर्ष 80. विठ्ठल झवेरी सर या सर. मारुती माळी सर. देवांगी ठाकूर सरांना विनंती करतो. आले का? आले. माळी साहेब या. नाव पुकारलं. अत्यंत बिझी असलेला माणूस आहे. धन्यवाद सर.
राजकुमार चोपडा साहेब. राजकुमार चोपडा साहेब. वय वर्ष 78. राजकुमार चोपडा सर अवेलेबल आलेले नाही. ब्रीज सर, चंद्रकांत ब्रीज सर, टाळ्या जोरदार. वय वर्ष 78. इकॅमचे माजी चेअरमन, अध्यक्ष, प्रेसिडेंट, कायम इकॅमवर प्रेम असलेले पाटील, रघुवंदन पाटील साहेब. रघुवीर पाटील साहेब. रघुवीर पाटील सर. देवांग ठाकूर सरांना विनंती करतो त्यांनी ब्रीज सरांचा सन्मान करावा. वय वर्ष 77. झुंबरलाल रुनवाल सर. झुंबरलाल रुनवाल सर यांचा सन्मान नरेंद्र शिंदेकर सर करतील. शैलेश डॉक्टर सर. शैलेश डॉक्टर सर यांचा सन्मान नितीन अग्रवाल सर करतील. नितीनजी अग्रवाल. सत्याहत्तर वर्षाचे मधुकर ब्राह्मणकर सर उपस्थित आहे का? नाही आहेत. श्री मोहनजी खानोलकर साहेब, वय वर्ष 76. मोहनजी खानोलकर सर या सर या. कल्पेश पटेल यांना मी विनंती करतो त्यांनी कृपया त्यांचा सत्कार सन्मान करावा, कृतज्ञता व्यक्त करावी. धन्यवाद सर. श्री अनिलजी गचके साहेब, अनिल गचके सर कृपया. अमेय काढणव म्हणजे 2 टोकं झाली. वय वर्ष 75 आणि वय वर्ष 36. अमेय काढणव यांना विनंती करतो त्यांनी कृतज्ञता व्यक्त करावी. सन्मान सत्कार तर नाही म्हणू शकत. धन्यवाद गचके साहेब. धन्यवाद सर. माणिकचंद शर्मा सर. माणिकचंद शर्मा सर वय वर्ष 75. प्रकाश जाधव, श्री प्रकाश जाधव सरांना मी विनंती करतो त्यांनी कृपया त्यांचा सन्मान करावा. क्या बात आहे. वय वर्ष 76. VT जॉन सर यांचा सत्कार गोपाल जहा सरांना मी सांगतो त्यांनी कृपया गोपालजी यांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. आणि नाशिकचे, माफ करा मी नाशिकचा असल्यामुळे नाशिकचं आलं, इकॅमचे सर्वात तरुण
सभासद संचालक कायम पाठीशी असणारे, कायम आम्हा सारख्या तरुण मुलांना कायम सपोर्ट करणारे सतीश काझी सर यांचा सत्कार रावसाहेब रकेबेंना मी विनंती करतो. तुम्ही हाताला धरून आणलेलंच आहे, तेच आपल्याला कायम हाताला धरून घेऊन जात असतात. जोरदार टाळ्या. सर असेच आशीर्वाद थोड्या मोठ्यांचे आम्हाला लाभोत ही तुम्हा सर्वांसमोर आम्ही विनंती करतोय. थँक्यू सर. त्यांचा मला नेहमी फोन येत असतो. मी नाशिकला राहतो. कैसा आहे अनिरुद्ध, त्यांची बोलण्याची स्टाईल पण एकदम छान असते. गोड व्यक्तिमत्व. काजी सर थँक्यू. असंच आमच्यावर आशीर्वाद राहू द्या. धन्यवाद. मी मान्यवरांना परत शिव यांचा नजरचुकीने सत्कार राहिलेला आहे. अशोक वांडेकरांना मी विनंती करतो, त्यांनी कृपया शिवशंकर पांडे सरांचा सत्कार करावा. वय वर्ष 75. क्या बात आहे. धन्यवाद सर. पुन्हा एकदा सर्वांचे मी आभार मानतो. सगळ्यांनी असेच आशीर्वाद इकॅमला द्यावे, इकॅमच्या सभासदांना द्यावे, संचालक मंडळाला द्यावे. पुढचा एजेंडा आहे एक छानसे व्यक्तिमत्व जे ह्याच्या आधी इकॅमच्या आपल्या एजीएमलाही उपस्थित होते आणि आता त्यांचे बोल ऐकण्याची संधी एकदा आपण घेतलेली आहे. यावेळेला परत ती संधी आपल्याला मिळते आहे. मी जोरदार टाळ्यामध्ये त्यांचं स्वागत करतो आहे. श्री मदन दोडेजा सर कृपया. वाशी इंटिग्रेटेड सोल्युशनचे फाउंडर, CEO, MD आणि आता रिटायरमेंट झालेली आहे, पण फक्त कामातनं रिटायरमेंट झालेली आहे. पण त्यांचं स्पीच, त्यांचं मोटिवेशन, त्यांची उभारी, ते कसे जगले याच्याबद्दल तर बऱ्याच सिनियर लोकांना माहिती आहे. पण सर आपण इथं येऊन मार्गदर्शन करावं. दृष्टिकोनाने काय काय माणसं बदलू शकतात त्याचं हे ज्वलंत उदाहरण म्हणजे मदन सर तुमचे मोलाचे शब्द आम्ही थँक्यू. Congratulations to ECAM Managing Committee on the dais, fellow members. I am really obliged that I have got this opportunity to share my thoughts before you. 100 years of celebration is really a great achievement, and I salute the founders who must have envisaged that we will be able to all together celebrate. It needs lot of strong commitment, hard work, and an association of like-minded like you, and really a big loud of thanks and appreciation for this achievement. We are fortunate that we are witnessing and experiencing something unique in our lifetime. The opportunities our country is offering us. It's really never in our past generation had these opportunities, and never, I think this is the best time for us to be an entrepreneur, and this hall is full of entrepreneurs. With so many new opportunities, also there are complexities. There are new ideas, new challenges. तो अपॉर्चुनिटीज तो बहुत दिखता है, लेकिन साथ में कॉम्प्लेक्सिटीज भी है. तो इसको मैनेज कैसे करने का, मैनेज करने के लिए हमारे को तो लोगों से ही काम करना है. तो उनसे नफरत तो कर नहीं सकते हैं कि ये डिपार्टमेंट वाला मेरी नहीं सुनता है, ये डिपार्टमेंट वाला कलकत्ता वाले लोगों को ऑर्डर देता है. वो भी तो अपने जैसा भाई है. तो पीपल टू पीपल मैनेजमेंट है. लेकिन ये कॉम्प्लेक्सिटीज को मैनेज करने के लिए हमें डिफरेंशिएटर बनना पड़ेगा. मराठी में डिफरेंशिएटर को क्या बोलते हैं? हाँ?
समथिंग डिफरेंट। तो अगर आप में वो डिफरेंशिएटर का क्वालिटी है तो आप कोई भी रिलेशन को मैनेज कर सकते हैं और आप किधर भी एक गुड़ के जैसे उसके साथ जुड़ जाएंगे। लेकिन वो डिफरेंशिएटर के लिए आपको आपके अंदर सॉलिड हंगर और पैशन होना चाहिए। कोई भी कार्य और ऊपर से जो चीज आपको एज एन एंटरप्रेनर यहां तक लेकर आई है, आगे जाने के लिए वही चीज काम में नहीं आएगी, आपको परिवर्तन करना पड़ेगा। यू विल हैव टू चेंज एंड दिस इज द फंडामेंटल ट्रुथ। ये कॉम्प्लेक्सिटीज, ये अपॉर्चुनिटीज को मैनेज करने के लिए वही बंदा इस प्लेटफॉर्म से नेक्स्ट डे सक्सेसफुल बन सकता है जिसमें चेंज की जिज्ञासा है, हंगर है। अगर नहीं है तो वो सिर्फ कंप्लेन करते रहेगा। आई वुड सजेस्ट दैट जिस तरह से हम जब कोई टूर पे जाते हैं, कोई हमारे फैमिली के साथ हॉलीडेज पे जाते हैं, तो हम सुबह को जल्दी उठकर फैमिली के साथ में तैयार हो जाते हैं, वो हाफ पैंट पहनते हैं और बाइनोकुलर साथ में लेते हैं, भाई मंकी पॉइंट किधर है, सनराइज पॉइंट किधर है। इस तरह से आपको अपना बिजनेस देखना है। आपको रोज वो बाइनोकुलर्स लेकर ही अपने बिजनेस में अपॉर्चुनिटीज देखना है। अगर आप उस दिन अपने अपॉर्चुनिटीज का बकेट नहीं लेकर जाएंगे, बकेट लेकर जाएंगे, मार्केट में जाएंगे, क्लाइंट के पास जाएंगे, आपके अंदर क्यूरियोसिटी होनी चाहिए, जिज्ञासा होनी चाहिए, मुझे कुछ और जानना है। भूख अगर पैसे की होगी तो उसके अंतिम संस्कार बहुत जल्दी हो जाएंगे, आप शांत हो जाएंगे क्योंकि भूख पूरी हो गई, खत्म हो गया बात। लेकिन अगर जिज्ञासा सीखने की है और कुछ नया देखने की है तो वो डेली हम कितना भी अच्छा भोजन करें लेकिन नेक्स्ट डे वापस भूख लगती है, हाँ या ना? लगती है। उसी तरह से हमारी जिज्ञासा की भूख भी रोज लगेगी। लेकिन अगर पैसे की भूख होगी तो वो 10 दिन 10 साल के अंदर आपके सब टारगेट्स पूरे हो गए और आप सब चीज में नफरत करने लगेंगे। आपको हर बैंक वाला भी चोर दिखाई देगा, कस्टमर भी चोर दिखाई देगा। और अपने इंडियन कल्चर में तो जो हेड ऑफ द बिजनेस रहता है वो हीरो रहता है। उसको वो घर में कुछ भी बोलेगा तो सब लोग ताली बजाएंगे। अभी आप ताली मत बजाना क्योंकि वो तो हीरो है ना। बट उससे फायदा क्या है? वो तालियों से हम स्लो होते जाते हैं, हम जिद्दी होते जाते हैं। हमें अपने माइंड को ट्रेन करना है टू बी फ्लेक्सिबल, टू बी रेडी फॉर चेंज, एम्पैथी, नॉलेज और बढ़ाना है ताकि हम ये चैलेंजेस को मैनेज करें और ये अपॉर्चुनिटीज जो सामने से आज दिखाई दे रही है हम उसके अंदर शामिल हो जाए और उस रनवे पे चलने लगे। तो आप लोग एंटरप्रेनर हैं, आपके पास वेंचर्स हैं, कोई ना कोई वेंचर में आप जुड़े हुए हैं। लेकिन मेरा सजेशन है नेक्स्ट 5 मिनट्स में मैं जो आपको बोलने वाला हूँ वो वेंचर को एडवेंचर कैसे करने का, वेंचर को एडवेंचर कैसे करने का, उसमें आपके अंदर आप शांति से समझ लो किस तरह से उससे आपको फायदा होने वाला है। तो ये 100 इयर्स का आप लोग का प्रेजेंट का मैं तोहफा दे रहा हूं, आपको रिटर्न गिफ्ट दे रहा हूं। आप लोग सबने सुना है प्राइम मिनिस्टर हर घर बिजली, प्रधानमंत्री सोलार योजना। उसके अंदर लास्ट 10 साल में जितने सोलार में इंस्टॉलेशंस नहीं हुए हैं उतने 8 महीने में हो गए। 8 महीने में 10 साल का काम गवर्नमेंट ने किया है। गवर्नमेंट ने इतने पैसे इन्वेस्ट किए हैं, इतने प्रोजेक्ट्स अनाउंस किए हैं, इतने बजट्स में एलोकेशन किए हैं, लेकिन उनके पास ये सब कार्य करने के लिए इंस्टॉलर्स नहीं है। और सबसे इजी मेथड ऑफ इंस्टॉलर्स कौन है? आप इलेक्ट्रिकल कॉन्ट्रैक्टर्स भाइयों हैं। ये लाइफ टाइम अपॉर्चुनिटी है, वंस इन अ डिकेड अपॉर्चुनिटी है हमारे सामने। वो अपॉर्चुनिटी के लिए हमने आपके साथ में काफी अच्छे प्रोसेसेस बनाए हैं कि आप उस रास्ते पे, एक्सप्रेस वे पे चलो और आपके साथ में उस बिजनेस के अंदर आप
अपने सेकंड जनरेशन को किस तरह से इन्वॉल्व करते हो, पूरा डिजिटलाइज्ड है, पूरा सिस्टमैटिक है। और आज सामने अगर 10 इंस्टॉलेशन है, 10 इंस्टॉलेशन का डिमांड है तो 1 या 2 इंस्टॉलर्स अवेलेबल है। एवरेज 4 दिन में अगर प्रोजेक्ट कंप्लीट होना चाहिए तो इंस्टॉलर अवेलेबल नहीं है तो 40 दिन लगते हैं। मतलब लोग आपके लिए वेट कर रहे हैं। आज महाराष्ट्र इज द सेकंड स्टेट इन इंडिया जिधर मैक्सिमम एप्लीकेशन फॉर इंस्टॉलेशंस इस प्रधानमंत्री योजना के ऐप पे डाउनलोड होते हैं। गुजरात फर्स्ट है, महाराष्ट्र सेकंड है। आज whether it is Kolhapur, whether it is Nagpur, whether it is Pune, whether you name the state, you name the district, there is a very high potential और demand available। हर जिधर horizontal demography है, अभी बॉम्बे में तो वर्टिकल डेमोग्राफी है तो जल्दी सोलार का बिजनेस नहीं डेवलप हो सकता है। लेकिन जैसे आप इंटीरियर्स में जाएंगे उधर आज डिस्पोजेबल इनकम भी बहुत बढ़िया है। आज मैक्सिमम बिजनेस अपॉर्चुनिटीज, वेदर हिंदुस्तान लीवर है या एनी कंज्यूमर कंपनी है, वो लोग सेकंड सिटीज में जाते हैं या तो रूरल एरियाज में जाते हैं। उधर आज सोलार का भी डिमांड इतना ही है। तो हमने आप लोग के लिए एकदम सिंपल किया है कि आप लोग की लोकेशन के जो लोकेशन है, जलगांव लोकेशन है, कोल्हापुर लोकेशन है, औरंगाबाद लोकेशन है, उधर हम आपको 1 डे का पूरा ट्रेनिंग देंगे। ट्रेनिंग में प्रोडक्ट नॉलेज हो गया, इंस्टॉलर का एप्लीकेशन हो गया, उसका टेस्टिंग मेथड्स हो गया, डूस एंड डोंट्स हो गया, सर्टिफिकेशन प्रोसेसेस हो गए, वो सब करेंगे। हमारे हर डिस्ट्रिक्ट के अंदर फुलफिलमेंट सेंटर्स बने हुए हैं जो आपको किट के रूप में, मैक्सिमम डिमांड इस प्रधानमंत्री सोलार योजना में 3 किलोवाट और 5 किलोवाट की है, उसकी किट्स रेडी है। तो सिर्फ आपको हम लीड्स देंगे, लीड्स के साथ में आपके लोगों को ट्रेन करेंगे, लोग कोऑर्डिनेट करेंगे और उनके साथ में वो किट के साथ में आपको एवरेज 4 दिन के अंदर वो प्रोजेक्ट कंप्लीट करने की पूरी एक्सपर्टाइज देंगे। तो ये एक बहुत बड़ा अपॉर्चुनिटी है विच आई हैव शेयर्ड ऑलरेडी with many of my colleagues over here, and we have made specific arrangements from different locations. You can get connected with our team and get your name registered, and this we are giving back in the form so that you have a parallel second source of revenues and grow your business। कम से कम 10 साल तक इसकी डिमांड कम नहीं होने वाली है इंडिया में। इंडिया की जो रिक्वायरमेंट है, अगर 4 दिन में भी एक प्रोजेक्ट कंप्लीट होता है तो इट विल टेक 10 years फॉर इंडिया टू बिकम एनर्जी एफिशिएंट, एनर्जी सस्टेनेबिलिटी। हु इज बेटर देन द इलेक्ट्रिकल team sitting over here to migrate into this solar installer business? It is very easy. You already must be aware, because when I did the first class at Bhiwandi, I realized that 75 to 80% management is already there in your system. Rest is आपको इन्वर्टर के बारे में बताना है, जो डूज एंड डीसी करंट के बारे में बताना है। ऑल माय एक्सपर्ट्स आर अवेलेबल एंड यू विल बी गोइंग थ्रू, आई वुड से, एक्सप्रेस रूट टू स्टार्ट गेटिंग दिस बिजनेस engagements from the day one। पूरा कार्य करने के लिए हमारे सोच में सिर्फ, वंस अगेन आई वांट टू रिपीट, एक डिफरेंशिएटर के रूप में हमें अपने माइंडसेट को ट्रेन करना है। तो जब हम किसी को नेगेटिव समझते हैं कि ये मेरी बात नहीं समझता है, तो इसका सबसे बड़ा ये सोच रहता है कि ये खून का रिश्ता नहीं है कि वो मेरी बात 1 मिनट में समझ जाएगा। रिश्ते, लेकिन इस व्यापार में रिश्ते खून से नहीं बनते हैं, भाव से बनते हैं। भाव से स्वभाव बनता है और स्वभाव से कर्म बनता है। खास जरूरत है इस प्रोजेक्ट को सक्सेसफुल बनाने के लिए, आपको नेक्स्ट लेवल 2.0 पे जाने के लिए। उसका है, सबसे पहला है कि आप ऑलरेडी इस प्रोफेशन में हो तो आपके अंदर स्किल सेट्स हैं, जो मिनिमम फाइन ट्यूनिंग करना है वो
we will collaborate with you and we will get it done. Second, हमारी मिशन क्लियर है कि नेक्स्ट 10 years तक इसके अंदर बिजनेस और जनरेट होने वाला है और डेवलप होने वाला है. तो यू कैन ऑलवेज कीप द मिशन इज ऑल्सो वेरी क्लियर. What is required from you? Required from you is to get engaged with passion in it. If that hunger is there, कि I want to really make it successful. मैं आपको एग्जाम्पल देता हूँ. 8 साल पहले भी ऐसे ही कोई प्रोग्राम में मैं बैठा था. सोलार का एस का नॉलेज नहीं था मेरे पास. तो मैं भी बहुत क्वेश्चन मांगते, डाउट्स थे मेरे माइंड में. तो मैं भी सोचा ये बोलता है कुछ हो सकता है क्या. तो मेरे तो सुबह को उठता हूँ एक ही मकसद से, क्यूरियोसिटी, जिज्ञासा कि मैं और क्या नया सीखूं आज. वो 8 साल के अंदर आज 27 लोकेशंस में इंडिया के अंदर हमारे फुलफिलमेंट सेंटर्स हमने बनाए. वर्ल्ड क्लास के जो बेस्ट मैन्युफैक्चरर्स हैं उनके साथ कोलैबोरेट करके वो किट्स आप तक लेकर आया. मेरे पास भी जीरो नॉलेज था. जैसे सपोज आपके पास जीरो नहीं है, मैंने तो ऑलरेडी बताया 75 to 80 है. तो उस 8 साल के अंदर आज एवरेज हमारा साल का 700 से 800 करोड़ का टर्नओवर हो गया. विदाउट, मेरे को इसके पहले तो पता भी नहीं था. तो आप समझ सकते हैं कि मेरे जैसा साधारण आदमी अगर 7-8 साल में इतना कर सकता है तो आप तो 7-8 हफ्तों में कर सकते हो. तो ये जो पैशन है उसको सिर्फ आपको इंगेज करना है, आपको इसके अंदर टाइम देना है और फोकस करना है. जब आप फोकस इंगेजमेंट करोगे तो आई एम श्योर कि इसके अंदर आपको सक्सेस बहुत इजीली मिलने वाला है. मेरे स्टॉल पे लोग हैं जो आपको गाइड करेंगे कि किस तरह से रजिस्ट्रेशन होना चाहिए, किस तरह से आपकी एरिया में ही ये सेशन होगा, किस तरह से आपको वहाँ के लोकल बिजनेस अपॉर्चुनिटीज़ के बारे में जाना जाएगा. जो गवर्नमेंट के ऐप्स हैं उनको किस तरह से आपको इंगेज करना है, किस तरह से कोलैबोरेट करना है, वो पूरा का पूरा इंफॉर्मेशन आपको आज मिल सकता है हमारे स्टॉल के ऊपर से. थैंक यू वेरी मच. थँक्स अ लॉट. पुढचा आपल्या एका मेंबरनी सेलिब्रेशनसाठी केकची सोय केलेली आहे. आयडिया भन्नाट आहे की सेंटेनरी इयरचं क्लोजिंग ना आपण ना काहीतरी गोड करून करावा, गोड काहीतरी खाऊन करावा. तर इथं छानसा केक इथं आलेला आहे. गोपाल झा सरांनी खास केक त्यांच्याकडनं स्पॉन्सर केलेला आहे. या एकेमच्या टाळ्या. एक छोटंसं सेलिब्रेशनचं आपण इथं पार्ट इथं संपन्न करूयात. मी Congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy as can be. Who would believe that I could be happy and contented? I used to think that happiness hadn't been invented, but that was in the bad old days before I met you. When I let you walk into my heart. Congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy as can be. I was afraid to think that you thought you were above me, that I was only fooling myself to think you loved me. But since tonight you said you wouldn't live without me, that round about me you wanted to stay. Congratulations and celebration when I tell धन्यवाद गोपालजी. everyone that you're in love. छान केक आणलेला आहे. आम्हाला टेम झालेलं आहे पण खाता येणार नाही. आणि मला माहिती सगळ्यांना टेम झाला असेल. थोडे थोडे पोटं भरलेत
थोड्या वेळाने आपण मस्तपैकी जेवण करणारच आहोत. उरला तर सगळ्यांना मिळेल. थँक्यू दादासाहेब. ICT मॅगझिन जे आपण दरवर्षी दर महिन्याला आपल्या घरी येत असतं, आपल्या ऑफिसला येत असतं, त्याचे संपादक सिन्नरकर साहेब, सतीशजी सिन्नरकर यांना विनंती करतो आहे त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मोठा प्रदीर्घ अनुभव आहे सतीश साहेबांचा आणि इकॅमच्या सर्व इव्हेंटमध्ये सतीश सरांचा हिरिरीने सहभाग असतो. थँक्यू सर. आजच्या या भव्य कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे श्री गोपाल काबराजी आणि सन्माननीय व्यासपीठ, इकॅमचे संपूर्ण सभागृह भरलेल्या सभागृहामधले बसलेले सर्व सदस्य, आज इकॅमला 100 वर्ष पूर्ण झाली. मला सांगायला आनंद वाटतो की आजचे जे आपले प्रमुख पाहुणे आहेत, RR काबेलचे मालक श्री गोपाल काबरा यांच्या कंपनीला आज 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. जशी इकॅमला 100 वर्ष झाली आहेत, तशी माझी एक श्रद्धेची संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्याची पण 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि ICT इंडियन इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर अँड ट्रेडर हे जे आपलं मुखपत्र आहे इकॅमचं, त्याला मी गेली 25 वर्ष त्याचं संपादन आणि प्रकाशन करत आहे. त्यामुळे मुद्दाम मी विनंती करून हे 2 मिनिटाचा वेळ आपल्या आयोजकांकडून मागून घेतला. मला आठवतं 1999 त्यावेळेस मी मालाडमध्ये होतो आणि तिथे लोहकरे नावाचे आपले एक सदस्य होते. त्यांना माहीत होतं मी प्रकाशन व्यवसायामध्ये आहे म्हणून त्यावेळेचे अध्यक्ष उदय चित्रे आणि आज समोर बसलेले शैलेश डॉक्टर यांच्याकडे मला घेऊन गेले. त्यांच्याबरोबर माझ्या काही मीटिंग झाल्या आणि शेवटी हा एक बोल्ड डिसिजन, कुठल्याही संस्थेचं मुखपत्र आउटसोर्स करणं हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि धाडसी निर्णय असतो आणि तो घेतल्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. त्यांनी तो घेतला आणि दर 3 वर्षांनी माझं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करत करत आज 25 वर्ष पूर्ण झाली आणि या संस्थेची मी कायमचा निगडीत झालो. या प्रवासामध्ये तेव्हापासूनचे जेवढे अध्यक्ष, कार्यकारी मंडळ, मग त्याच्यामध्ये शिरीष झवेरींसारखे लोक असतील किंवा सुनील भुरेंसारखे लोक असतील, ज्यांनी मला खूप प्रेम दिलं, मान सन्मान दिला आणि सर्वच संचालकांनी मी जे काही प्रकाशित करतो त्याच्याबद्दल आनंद आणि समाधान व्यक्त केलं. मला माहिती आहे की काही जणांचं याच्याबद्दल न मिळण्याची काही तक्रार असू शकते, परंतु गेल्या 4 महिन्यामध्ये आम्ही दर महिन्याला पोस्टामध्ये अंक टाकताना इकॅमच्या संचालकांना बरोबर घेऊन जातो आणि त्याचा संपूर्ण फोटो काढून त्यांना दिला जातो की बाबा सगळे अंक पाठवलेत, परंतु पोस्टाच्या चुकीमुळे ते मिळत नाही आहेत. पोस्टाला पण आम्ही कंप्लेंट लेटर दिलेलं आहे. या ठिकाणी बसलेले मदन दोडेजा साहेब किंवा काबरा साहेब किंवा सतीश काझी साहेब किंवा कमलेश शाह साहेब, ह्या सगळ्यांनी या आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये मी जे काही थोडं काम केलं त्याच्यामध्ये मला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. मला या ठिकाणी सांगायचं वाटतं की मी एक कॉमर्सचा ग्रॅज्युएट आहे. मला या इलेक्ट्रिकल फील्डमधलं काहीही माहीत नव्हतं, परंतु या मासिकाचं संपादन करत असताना अनेक प्रकारच्या तज्ज्ञ लोकांशी माझा संपर्क आला. त्यांच्या शेकडो लोकांच्या मी मुलाखती घेतल्या आणि त्याच्यातून हळूहळू मला या क्षेत्राचं ज्ञान झालं आणि आज कंटेंट म्हणजे त्या मासिकामध्ये लिहिणारे लेख, मुलाखती, बातम्या ह्या बाबतीमध्ये खूप आपली प्रगती झालेली आहे आणि जवळजवळ 10 ते 15 हजार लोकांना दर महिन्याला हा अंक प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन पद्धतीने मिळतो. म्हणून या सर्व प्रवासामध्ये मला खूप चांगला अनुभव आला. यासाठी मी सर्वांचे आभार मानतो आणि मला 2 मिनटं बोलण्याची काबरासाहेबांनी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आणि आयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. काबरा सरांना मी विनंती करतो आहे, सर कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं. जोरदार टाळ्या काबरा सरांसाठी. सभी इकाम के पदाधिकारी और मंच के सामने इकाम के भूतपूर्व अध्यक्ष, मंत्री, पदाधिकारी,
मेरे गुरु मदन दोदेजा साहब, हम सबके विश्व पितामह सतीश काजी जी एवं भाइयों तथा बहनों, मेरा सौभाग्य बहुत अच्छा रहा कि ई काम का मेरे पे प्रेम बहुत है। हमारे साथ व्यापार नहीं है, प्रेम बहुत है। किसी भी संस्था को 100 वर्ष चलना और अच्छे से चलना, ये अपने आप में सौभाग्य की बात है। यानी जिन लोगों ने इसकी स्थापना की उनकी पुण्याई, और जो लोग आज कर्मठ कार्य कर रहे हैं उन सबकी कृपा से चल रहा है। हमारा देश विकसित बहुत जोर से चल रहा है। ये जो गति है, पिछले 10 सालों में जो तरक्की हुई है, व्यापार के दृष्टिकोण से और आर्थिक दृष्टिकोण से बहुत तरक्की हुई। लेकिन साथ साथ में जो सेफ्टी का सवाल है और क्वालिटी का सवाल है, उसमें एकदम उल्टा होते जा रहा है। मैं बीइंग एन ईमा का पास्ट प्रेसिडेंट और कई सारी संस्थाओं का प्रेसिडेंट हूँ, हम सब जानते हैं। लेकिन मैं कॉन्ट्रैक्टर लोग को फिर आगाह करना चाहता हूँ कि अल्टीमेटली जवाबदारी आपकी है। आपको लगता है कि कंसल्टेंट ने 3-4 ब्रांड लिख दिए, मैं उसमें से कोई भी यूज़ करूँ तो मैं सेफ़ हूँ, ऐसी बात नहीं है। ये हम गलत फहमी जी रहे हैं। और जिस ढंग से इस इंडस्ट्रीज़ में क्वालिटी के ऊपर कॉम्प्रोमाइज़ किया गया, आप देखेंगे नॉन BIS माल मिल रहा है, लोग BIS स्टैंडर्ड का माल बिक रहा है, BIS स्टैंडर्ड में उसमें साइज़ में चोरी कर रहे हैं। लक्स और ग्लैंड जब आप लगाते हैं तो केबल समझ में नहीं आता है कौन सी कंपनी का केबल लगाया और कौन सी कंपनी का ग्लैंड लगाया, ये परिस्थिति। वैसे ट्रांसफार्मर है, वैसे पैनल बोर्ड है, हर प्रोडक्ट में। अरे पैसे की लालसा लोगों की इतनी ज़्यादा बढ़ गई है कि इतने गलत काम हो रहे हैं, खास करके इलेक्ट्रिक फील्ड में। लेकिन क्या है कि कोई आवाज़ करने वाला नहीं है। आज 10 सालों में आग से ज़्यादा से ज़्यादा लोग मर रहे हैं। NBC गाइडलाइन आ गई, NEC गाइडलाइन आ गई। मेरे को ईमानदारी से बताइए, दिल पे हाथ रख के, कि इसमें कितने लोग फॉलो कर रहे हैं। मालूम नहीं, ऐसी बात नहीं है, सबको मालूम है। लेकिन हम सब क्या हो गए कि अल्टीमेटली सेल्स में चले गए, मार्केटिंग नहीं किया। कॉन्ट्रैक्टर लोगों ने अपने ब्रांड नहीं बनाए। कंपनियां ब्रांड बना के गलत काम कर रही है, वो बात अलग है। लेकिन कॉन्ट्रैक्टर लोगों को अपना एक ब्रांड बनाना चाहिए। मेरे को हमेशा याद आता है, कमलेश भाई को देखता हूँ, फिर बोलता हूँ वहाँ से कि अमेरिका में एक फ़ोटो देखा था मैंने। कहाँ गया था मैं? नायगरा फॉल देखने। तो वहाँ पे एक इलेक्ट्रिकल कॉन्ट्रैक्टर का एयरपोर्ट पे बोर्ड लगा हुआ था। तो मैं इनको भेजा, एक दिन मेरी इच्छा है कि लेसन लाइट का भी ऐसा बोर्ड एयरपोर्ट पे लगे, खाली GM गोल्ड मेडल का नहीं, बाकी लोग का भी लगे, ऐसा होना चाहिए। तो एक प्रतिष्ठा है। मैं बार बार कहता हूँ, एक बार पहले भी कहा कि आपको ये नाम भी चेंज करना चाहिए। यू आर नॉट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रैक्टर। जैसे मदन साहब ने वासी इलेक्ट्रिकल से वासी इंटीग्रेटेड नाम चेंज करके देखो कहाँ से कहाँ पहुँच गए। वैसे ही आप लोग भी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रैक्ट के बदले यू शुड बी ए इलेक्ट्रिकल सॉल्यूशन प्रोवाइडर। मैं जब ये 100वें साल का कार्यक्रम हुआ, उसकी सूरत में भी बात बोला था। जो मदन साहब बोले ना, चेंज, परिवर्तन, ये परिवर्तन आसान नहीं है। क्योंकि हम अपने इतनी सोच में जकड़े हुए हैं कि जो किया, अरे हमारे पूर्वज ने किया, और सास बहू वाला मैटर है। मेरे को मौका नहीं मिला इसलिए मेरी बहू को मौका नहीं दूंगी, वैसे हम व्यापारी लोग ने नहीं करना चाहिए। आपको चेंज लाना चाहिए। आप ये करके देखिए, आपका रिस्पेक्ट अपने आप बढ़ेगा। इलेक्ट्रिशियन को देखो तो लोग ऐसे बोला, इधर आओ। ये कैसा देश है हम लोग का है बस। वी शुड गिव रिस्पेक्ट टू एवरी वन, ईच वन। वो माया के 3 नाम, परसों परसराम, शेठ परसराम, आदमी हुए रहता वक्त बदलता, वैसा काम है। लेकिन कहीं ना कहीं मैं एक अपील लेटर भी लिख रहा हूँ, रिक्वेस्ट लेटर मैं सबको भेज रहा हूँ। इलेक्ट्रिकल कॉन्ट्रैक्ट के लिए अलग लेटर बना रहा हूँ, बिल्डर्स के अलग बना रहा हूँ, मैं इलेक्ट्रिकल कंसल्टेंट के बना रहा हूँ कि आप लोग कृपा करके जिस कंपनी का माल ले रहे हैं उससे राइटिंग में लीजिए कि आपका प्रोडक्ट एज पर BIS स्टैंडर्ड होगा। इसकी गारंटी चाहिए, वरना सारा क्लेम हम देंगे। और लोगों ने क्लेम लिए हैं, इसी इंडस्ट्रीज में लोगों ने क्लेम लिए हैं। जिस ढंग से देश में कानून बदल रहा है, आज भी अगर देखेंगे मिंट पेपर में एक कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स के लिए सरकार एक नियम बनाने की सोच रही है। तो उसी पे आज मैंने लेटर लिखा PMO को कि जो इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज में इतनी गड़बड़ी चल रही है और हाईएस्ट चल रही है, क्योंकि मेरे को इसलिए नॉलेज है, मैं तो 25 साल पहले केबल का आज भी नहीं आता, बात अलग है। लेकिन जब हम एक्सपोर्ट में, आज इंडिया के सबसे लार्जेस्ट वायर एंड केबल एक्सपोर्ट हो रहे हैं। वी आर द ओनली कंपनी द वर्ल्ड विच गॉट 51 इंटरनेशनल अप्रूवल सिंगल फैक्ट्री। हम 100% रीच कंप्लायंस है, 100% कंप्लायंस है। सबसे कम प्रॉफिट है इंडस्ट्रीज में।
लेकिन कोई गम नहीं है, क्योंकि मैं देश के साथ गद्दारी नहीं कर रहा हूँ, देश के साथ बेईमानी नहीं कर रहा हूँ। जिनको करना करे, 1 लाख करोड़ का मालिक बने, 40,000 करोड़ के मालिक बने, 50,000 करोड़ के मालिक बने। लेकिन एक मेरे मित्र दिलीप लाखी, सिंधी है, डायमंड बाजार में बहुत बड़े हैं, वो बोलते लोग बेईमानी से पैसा कमाते और दान देते, उसका फायदा क्या? तो ऐसा वेल्थ भी क्या काम का जिससे देश को नुकसान हो रहा है। जब तक हमारे अंदर जो राष्ट्र प्रेम की भावना नहीं जागेगी, तब तक ये देश विकसित जरूर होगा। $1 ट्रिलियन भी हो गया, $5 ट्रिलियन हो गया, हम जरूर विश्व गुरु बनेंगे। लेकिन जो जिस प्रकार की जो न्यू बन रही है अभी इन दिनों में, खास करके पिछले 10 सालों में जो न्यू बनी है, इसमें कहीं क्वालिटी की बात नहीं चल रही है। पार्लियामेंट में पानी लीक हुआ, कोई कुछ बोल रहा है? नहीं। राम मंदिर में पानी लीक हुआ, कोई कुछ बोल रहा है? नहीं। दिल्ली एयरपोर्ट की छत गिर गई, कोई कुछ बोल रहा है? नहीं। राजकोट की छत गिर गई? नहीं। और कॉन्ट्रैक्टर कौन? टाटा, L&T, सब बड़े बड़े लोग हैं। तो क्वालिटी है कहाँ? हम किस बुनियाद पे अपने आप को बोलते हैं कि हम सुरक्षित हैं, हम सफल हैं? कितना आखिर किसके लिए हम कर रहे हैं? कभी ये सोचिए कि हम किसके घर पे जा रहे हैं, उससे किसी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रैक्टर ने काम बराबर नहीं किया होगा और हम रहेंगे वहाँ आग लग जाएगी, तो हमारा क्या होगा? पूरे विश्व में क्वालिटी में इम्प्रूवमेंट चल रहा है। आप लोग एक बताता हूँ कि जो यूरोप में क्वालिटी चलती है इलेक्ट्रिकल का, वैसे भी जनक जो यूरोप है, चाहे सारी कंपनियाँ वहाँ की, स्नाइडर है, सीमेंस है, लिग्रांड है, केबल में प्रिस्मन है, लेक्सन्स है, लाइटिंग में ओसराम है, फिलिप्स है, सारी की सारी कंपनियाँ यूरोप में है। आप सोचिए ना, क्यों यूरोपियन कंपनी हमारे केबल लाइन में इंडिया में नहीं आ रही है? आते हैं बेचारे, सर्वे करते हैं, देखते हैं, फिर बोले या तो इतनी क्वालिटी की चोरी चल रही, हम तो काम कर नहीं पाएंगे। कई सालों से कई कंपनी आना चाहती है इंडिया में, लेकिन इंडिया में नहीं आ रही है। बहुत सारे अच्छे अच्छे सेक्टर में इंडिया में लोग काम करना चाहते हैं, लेकिन लोग आते हैं, जब सर्वे करते हैं, रिसर्च करते हैं, जिस प्रकार काम चल रहा है, 10-10% साइज में चोरी, 22% साइज में चोरी, इंसुलेशन में चोरी, पूरी दुनिया कहाँ से कहाँ पहुँच गई। पूरा वर्ल्ड पीवीसी से बाहर निकल रहा है। हम वो क्लास 2 से क्लास 5 में आ गए। FRS वायर नाम की चीज़ दुनिया में कहीं नहीं है। आप मेरे को एक भी देश बता दो तो मैं एक काम को 100 करोड़ रुपया दूंगा। पूरी दुनिया में ये जो फ्लेक्सिबल क्लास 2 कंडक्टर वायर, ये भी कहीं नहीं है। ऊपर से क्लास 5 और आ गया। अरे BIS की कितनी मिस्टेक। मदान साहब सोलार का बात कर रहे हैं, मैं पूछना चाहता हूँ मदान साहब को ओपन में कि क्या सोलार का जो वायर सही मिल रहा है क्या इंडिया में? अभी BIS का स्टैंडर्ड कंपल्सरी कराया, बहुत बार जाके मेहनत की तो जाके BIS स्टैंडर्ड का माल आया, वरना जितने सोलार प्रोजेक्ट लगे हिंदुस्तान में, अभी भी इस प्लेटफॉर्म पे बोलता हूँ, रिकॉर्डिंग चल रही है कि उसका भगवान मालिक है। एक भी जगह आप देखिए आउटपुट ही नहीं है, धीरे धीरे आउटपुट खत्म हो रहा है। खाली सोलार वायर जो ओरिजिनल उसकी यूज स्टैंडर्ड जो बोलता है, अभी इंडिया में कुछ EN समथिंग कुछ नाम आया, नंबर आया है, उसमें सेम कॉपर, सेम अपना टिनिंग, खाली इंसुलेशन ऊपर का चेंज होने से आपकी कॉस्ट 25% ज़्यादा है। कंपनियां 4-4 वैरायटी बना रही है, ये भी सोलर केबल, ये भी सोलर केबल, ये भी सोलर केबल। कॉन्ट्रैक्टर बेचारा ब्रांड देखता है, कॉन्ट्रैक्टर भी गलती कहाँ? पर कॉन्ट्रैक्टर क्यों नहीं पूछता है? कब तक एक कॉन्ट्रैक्टर अपना ये डर के जिएगा? आप लिखिए ना लेटर, कंप्यूटर कम से कम राइटिंग में तो रखिए। कल अगर आपके ऊपर कोई क्लेम आ गया तो आपके पास राइटिंग में तो रहेगा कि भाई ये सर कंपनी की जवाबदारी है। इंश्योरेंस के कायदे नए कड़क आ रहे हैं, मैं बता दूँ आपको, और बहुत जल्दी आ रहे हैं। अगर आपने NBC और NEC गाइडलाइन के हिसाब से वो प्रोडक्ट यूज़ नहीं किए, इंश्योरेंस कंपनी वाले का हमारी कोई गलती नहीं, आपने प्रोडक्ट गलत लिया है, वो आपके ऊपर क्लेम करेगा। आप कहाँ जाओगे? कहीं नहीं। तो ये बहुत चिंतनीय विषय है, बहुत दुख होता है। हर टाइम हर प्लेटफॉर्म पे बोलता हूँ। आज मेरा CII का मीटिंग हुआ, हम बोला सर चलिए BIS में चलिए, लोग इतनी चोरी कर रहे हैं क्वालिटी की, और सबको मालूम है, वो डिस्ट्रीब्यूटर को भी मालूम है, कॉन्ट्रैक्ट को भी मालूम है कि BIS स्टैंडर्ड माल सही नहीं है, इलीगल है, सबको मालूम है, फिर भी धड़ल्ले से बेच रहे हैं। और डीलर भी बेच रहा है, डिस्ट्रीब्यूटर भी बेच रहे हैं, कोई 500 करोड़ टर्नओवर कर रहा है, कोई 300 करोड़ टर्नओवर कर रहा है, क्योंकि पैसे की भूख, नाम तो चाहिए। पर ऐसा पैसा, ऐसा नाम कोई काम का नहीं है। देखिए, मैं एक ही चीज़ रिक्वेस्ट करता हूँ, जिसने सही काम किया उसको कष्ट जरूर हुआ है। मेरी दादी माँ हमेशा बोलती थी, उसके गुण है मेरे अंदर, मेरे पिताजी के गुण है मेरे अंदर, कि सच की जड़ हरी, और अगर आप सच्चाई से काम करोगे तो लंबे तक चलेगा। हम क्या एक जनरेशन के लिए काम कर रहे हैं क्या? 2 जनरेशन काम कर रहे हैं। अभी हमारी एक संस्था है समाज की,
माहेश्वरी विद्या प्रचारक मंडल, जैसे अपना ये 100 साल हुए तो परसों उसको 95 साल हुए और 5 साल बाद शताब्दी का उत्सव का प्रोग्राम करना, उसके लिए हम गए थे। उस संस्था ने उस 20 परिवार का सम्मान किया जिन्होंने संस्था को खड़ा किया। ये काम के लिए भी अच्छा हो सकता है कि अगर जो हमारे फाउंडर है उसके फैमिली के अगर कुछ लोग हैं तो उनको कोई बुला के सम्मान भी करना चाहिए। तो 95 साल में जो 20 परिवार 3 जन ने मिलकर योजना शुरू की, आज 9000 स्टूडेंट है, हॉस्टल्स है, सारा का सारा बहुत बढ़िया काम करते हैं। वो सम्मान से किया। उस परिवार को बीच में गैप हुआ, लेकिन उन परदाताओं की पुण्याई से आज वो परिवार वापस सुखी संपन्न। खाली पैसे से संपन्नता नहीं होती है, संपन्नता होती है स्वास्थ्य से, संपन्नता होती है मन से कितने खुश है। ये पैसे की बैलेंस शीट फिगर जो कोई अच्छा नहीं लगता है। फिगर जितना भी है वो टेम्पररी है। कोई अगर बोल दे कि मेरे पास आज 100 रुपया है, या मेरे पास 1 लाख रुपया है, मेरे पास 100 करोड़ रुपया है और 1000 करोड़ रुपया है, मेरे पास आजीवन रहेगा, ऐसा जीवन में हो ही नहीं सकता है। मुंबई शहर है, मुंबई देवी कृपा है, जितने आज करोड़पति हैं, मदान साहब जैसे लोग, हमारे जैसे कुछ लोग हैं, इससे ज़्यादा होके चले गए। तो ये सबसे टेम्पररी चीज़ है। जो हमारी गलती क्या हो रही है कि जो चीज़ सबसे टेम्पररी है, मैं दावे से बोलता हूँ, सबसे टेम्पररी कोई चीज़ है तो पैसा। सबसे परमानेंट प्यार, आपका सम्मान, आपके परिवार द्वारा किया गया अच्छा काम। पैसा कितना छोड़ के जाना बच्चों के लिए, कोई ज़रूरत नहीं है पैसा छोड़ के जाने के लिए। अपने माँ बाप ने क्या दिया अपने को? आशीर्वाद। हमारा भी हमें उनको मन से आशीर्वाद दें और थोड़ा बहुत जो है, हमको जितना कष्ट हुआ उतना कष्ट नहीं करें कि लॉज में रहना पड़ा या रात को प्लेटफॉर्म पे रहना पड़ा, वैसा काम नहीं करने। पर इतना भी बहुत ज़्यादा छोड़ के मत जाइए। रियली बोलता हूँ, हमने भी खुद ने 4-4 चैरिटेबल ट्रस्ट बना के, फाउंडेशन बना के, दुनिया भर में स्कूल कॉलेज सब बनवा रहे हैं, आदिवासी क्षेत्र में काम कर रहे हैं। तो खुशी ये RR का बिल क्या है उससे नहीं है, लेकिन खुशी हमको वो है जो आज अच्छा काम कर रहे हैं उसकी है। इसलिए अंत में इतना ही कहूँगा कि जो दे दिया, यानी अच्छा काम, पैसा, दान धर्म, वो अपना है, बाकी सब कुछ सपना है। बहुत बहुत धन्यवाद। क्या बात है, थैंक्स अ लॉट। आपने टाइम निकाला सर, थैंक यू। दौड़ रहे हैं इसलिए जल्दी है, कोई बात नहीं सर, इसी बिजी शेड्यूल में से आपने टाईम निकाला, थँक्स अ लॉट. ऐकत राहावं सारखं असं या दोघी व्यक्तींचं भाषण असतं किंवा स्पीच असतं. अतिशय मोटिवेशनल काही गोष्टी सांगत असतात आणि प्रदीर्घ वयाचा अनुभव आणि अनुभवातून येणारे शब्द आपल्याला कायम मार्गदर्शक ठरत असतात. थँक्यू सर. पुन्हा एकदा मी सगळ्यांचे आभार मानतो, खास करून सिनियर सिटीजन जे इथे कॉन्ट्रॅक्टर आलेले आहेत त्यांचे. कार्यक्रमाच्या शेवटचे 2 मुद्दे राहिलेले, त्याच्यानंतर गाण्याचा कार्यक्रम आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अध्यक्षीय भाषण. या सेंटेनरी इयरचं जे एंडिंग सेरेमनीचं चाललेलं आहे त्याचं अध्यक्ष म्हणजे आत्ता इकॅमचे जे अध्यक्ष आहेत ते उमेशजी रेके सरांना मी विनंती करतो. सर कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करावं सेंटेनरी इयर बाजू. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व सदस्यगण, आदरणीय आपले पाहुणे आणि आपल्या पाठीशी सदैव उभे राहणारे आपले प्रायोजक आणि त्यांचे प्रतिनिधी. इकॅमच्या या शताब्दी वर्षाच्या पूर्ततेच्या निमित्ताने या भव्य सभेमध्ये सामील व्हायचा आणि त्याचा अध्यक्षपद भूषवायचा मान मला मिळाला, हे माझं भाग्य समजतो. आणि माझ्या इकॅमच्या कार्यक्रमात विविध जे मागे मी गेले 15 वर्षापासून या संघटनेवर जुडलेलो आहे, त्यामधली ही सर्वात मोठी सभा आहे. तुम्हाला मी सर्व सभासदांना धन्यवाद देतो. आज तुम्ही आमच्या शब्दाखातर आज एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी इथं हजर झाल्यात. सर्वांनी एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. आज या सभेला सामोरे जात असताना आपल्याबरोबर गेले 50-50, 60-60 वर्ष, 70-70 वर्ष आपल्या संघटनेबरोबर राहणारे आणि असलेले आणि ह्यापुढेही राहणारे असे ज्येष्ठ सभासद असू द्या, आपले माजी अध्यक्ष असू द्या, सेक्रेटरी असू द्या,
विशेषतः शैलेश डॉक्टर आहेत, सतीशजी काजी आहेत, चंद्रकांत बीज सर आहेत, आपले माजी अध्यक्ष केशवजी काळे आहेत, वामनजी भुरे आहेत, गचके सर आहेत, मुनी साहेब आहेत, मिलिंद नाईक आहेत. या सर्वांनी जो पाया रचला त्याचं फलित म्हणजे आज आपण 100मध्ये या ठिकाणी उभो आहोत. मी त्यांचा विशेष आभारी आहे आणि ही संघटना त्यांची नक्कीच ऋणी आहे की त्यांनी त्यांचं योगदान जे दिलं त्यामुळे आम्ही आज ही 100 पाहू शकलेलो आहोत. ही नक्कीच आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये हे आपण बिंबवलं पाहिजे की आज या 100च्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तिथं हजर होतो. ही अभिमानाची गोष्ट आहे आणि ही आपल्या हृदयात नाही, आपण नक्कीच प्रत्येकजण आपल्या घरी जाऊन सांगणार आहात की मी या 100चा मी त्या ठिकाणी साक्षीदार होतो आणि मी माझ्या मनामध्ये ही गोष्ट भरून घेतलेली आहे. आपण 100च्या कार्यक्रमाची सुरुवात तशी 2-3 वर्षापासून करत होतो. त्यामध्ये त्यावेळेसची कार्यकारिणी, आत्ताची कार्यकारिणी सर्वांचं योगदान एवढं मोठं आहे की माझ्यासारखा पामर ते ऋण फेडू शकणार नाही. त्यांनी त्याच्यात जे कार्य केलं आणि या सर्व कार्यकारिणींनी त्याच्यामध्ये हातभार लावला. म्हणजे आता इथं असलेलेच नाही, काही बॅकबोन्स आहेत, सगळे वेगवेगळ्या कमिट्यांवर काम करणारे माझे मित्रबंधू आहेत, छोटे छोटे काम करणारे सुद्धा म्हणजे खारीचा वाटा जसा उचलला असे सुद्धा काही सदस्य आहेत की ज्यांनी काम सांगितलं, खांद्यावर घेतलं आणि वाहून करून नेलेलं आहे. अशा सर्व सभासदांचा मी ऋणी आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. गेले वर्षभर 11 जानेवारीला आपण उद्घाटन केलं. इकॅमॅक्सचा आपण 3 दिवसाचं प्रदर्शन केलं. प्रत्येक विभागामध्ये कमीत कमी 2 ते 3 सेमिनार झालेले आहेत. वार्षिक सभेला बऱ्याच आपल्या विभागांनी फॅमिली प्रोग्राम घेतलेले आहेत. म्हणजे आजपर्यंत आपल्या फॅमिलीला आपली संघटना म्हणजे काय हे बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं. आज या 100च्या निमित्ताने आपल्या फॅमिलीला आपला पती असू द्या, आपले वडील असू द्या, आपले कुणी असू द्या, भाऊबंद असू द्या, त्यांची समाजामध्ये काय पत आहे किंवा त्यांच्या समाजातलं काय स्थान आहे किंवा माझा तो व्यक्ती आज समाजामध्ये काय काम करतोय किंवा त्याचं महत्त्व काय आहे हे त्या निमित्ताने त्यांना कळलेलं आहे. ही 100ची एक ऑपॉर्च्युनिटी आपल्याला नक्कीच मिळालेली आहे असं मला सांगावंसं वाटतंय. आजच्या या जाता आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण माननीय मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांनाही आपण आमंत्रण दिलं होतं, त्यांनीही यायचं कबूल केलं होतं. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनीसुद्धा आपल्याला या ठिकाणी यायचं कबूल केलं होतं. परंतु माननीय पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकलो नाही. त्यांचे मी या ठिकाणी या निमित्ताने आभार मानतो. तसेच आपल्या संघटनेचं जे ध्येय आहे त्यामध्ये मगाशी आपल्या एक प्रेझेंटेशन झालं, त्याच्यामध्ये आपण आपलं एक ध्येय मांडलेलं आहे की आपल्या इकॅमला अखिल भारतीय स्तरावरची अपेक्स बॉडी करायचं आहे. आपले माजी अध्यक्ष माननीय भुरे साहेब त्यासाठी त्यांनी खूप काम पुढे नेलं होतं. मधल्या काळात आपल्या दुसरे आपले भुरे सर वामन भुरे सरांनी सुद्धा त्याच्यावरती काम केलं आणि आपण आत्ताही त्याच्यावर काम करतोय की आपली जी महाराष्ट्र लेवलची जी संघटना आहे तशा संपूर्ण भारतभर जे काही संघटना आहेत त्याचं एकत्रीकरण करणे आणि त्याच्यावरती आपल्या इकॅमनी लीड करावं
अशी एक आपलं ध्येय घेऊन आपण जाणार आहोत. येत्या पुढच्या वर्षामध्ये आपण त्यासाठी नक्कीच काम करूया आणि त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य मला मिळेल अशी मी अपेक्षा करतो. आपली संघटना विद्युत सुरक्षा तसेच आपल्या कंत्राटदारांचं त्यांचं अपग्रेडेशन करणे. मगाशी दोडे साहेबांनी सांगितलं की सोलरमध्ये किती बूम येते, किती काम आहे, तर त्यासाठी दोडे सरांनी आपल्याला कमिटमेंट दिलेल्या आहेत आणि संघटनेच्या वतीने सुद्धा आपण याच्यावरती सेमिनार, फॅक्टरी व्हिजिट असे कार्यक्रमाचं येत्या वर्षामध्ये आयोजन करणार आहोत. आणि त्या सर्वांसाठी तुम्ही तयार आहात का? तुम्ही तयार आहात का? धन्यवाद मित्रांनो, जास्त वेळ घेत नाही आणि मी माझं थोडक्यात आणि लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अध्यक्ष सर. कार्यक्रमाची सांगता करण्याच्या आधी मी मारुती माळी सरांना विनंती करतो त्यांनी आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद. नमस्कार. गुड इव्हनिंग ऑल. आदरणीय व्यासपीठ, आत्ताच आपले चीफ गेस्ट एवढ्या घाईगडबडीतून आले आणि त्यांच्या काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आपल्या सगळ्यांचा निरोप घेऊन गेले ते आर काबराजी, आपले इकॅम महाराष्ट्राचे प्रेसिडेंट, ट्रेझरर सर, महासचिव सर, सर्व रिजनल चेअरमन्स, उपस्थित बंधू भगिनी, अखंड महाराष्ट्रातून आज इकॅम परिवारातील ह्या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहिलेले आमचे इकॅम मेंबर्स, आज या विशेष सोहळ्यात ज्या ज्येष्ठ मान्यवरांचा सन्मान झाला ते आपले ज्येष्ठ सन्माननीय सभासद, मेंबर्स आणि ज्येष्ठ नागरिक आणि इकॅमला पाठिंबा असलेले आपले सगळे मान्यवर, या सर्वांना मी विशेष आभार मानतो की या ऐतिहासिक सोहळ्याला आपण जो वेळ दिलात आणि उपस्थिती राहिलात याबद्दल संघटनेच्या वतीने मी मारुती माळी इकॅम संचालक या नात्याने आपले आभार मानतो. विशेष आभारमध्ये आज आपल्या कार्यक्रमाला जी शोभा आणली त्या सर्व प्रायोजक आणि अखंड 100 वर्षात, शताब्दी वर्षात जे जे प्रायोजक आपल्याला लाभले त्याच्यामध्ये इकॅमेक्स सारखा एक मोठा प्रदर्शन सोहळा होऊन गेला. त्यावेळचे आज असलेले विशेष निमंत्रित, आज त्या सर्वांना आपण इथं निमंत्रित केले, त्यांची विशेष आज उपस्थिती आहे, त्या सर्वांचे आभार. या सोहळ्याला आपण वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी बोलवले. इकॅमला बरेच ठिकाणी संघटना बोलत असतात, असंच त्याही संघटनांचे आज इथे पदाधिकारी उपस्थित आहेत. त्या सर्व संघटनांचे पदाधिकाऱ्यांचे आजच्या उपस्थितीबद्दल आभार. मान्यवरांच्या आभाराबद्दल आता आमचे अध्यक्ष उमेश रेखे साहेबांनी एका वेगळ्या उंचीवरचं भाषण केलं. त्यांनी ही एकमूठ, एक वज्रता जी राखली आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला 100व्या वर्षात काम करायची महासमितीने जी संधी दिली त्याबद्दल मी माननीयासहित, अध्यक्षासहित सर्व महासमितीचे धन्यवाद देतो आमच्या सर्व कार्यकारिणी कमिटीतर्फे. सर, आज आपण जिम्मेदारी दिली म्हणून आम्ही आज पेलू शकलो आणि आपल्या उपस्थितीत ती राबवू शकलो. त्यामुळं सर्व कमिटीकडून मी आभार मानतो. सर्व कमिटीच्या सर्व कार्यकारिणी मंडळीचे आभार, कारण हा कार्यक्रम एकट्या दुकट्याचा नाही, हे एक टीमवर्क आहे. फॅक्ट जर पाहिली तर हे एक सोशल वर्क आहे. टेक्निकल विभागातून आपण हे एक व्हॉलेंटरी काम करतो आणि त्यातून केलेलं हे यश आहे. हे आज ह्या गोष्टीला, या सोहळ्याला प्रत्येकाचा हातभार लागला. आवर्जून आठवण काढावी वाटते 100 वर्षापूर्वी ज्यांनी स्थापना केली त्या पूर्वजांची, त्यांच्या आजच्या वारसदारांची, की त्यांनी ही संस्था त्यावेळी केली. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस, म्हणून आज त्यांनी संघटना स्थापन केली आणि आज कळसाचं विशेष रूप आज आपल्याला संपन्न करायला मिळालं. त्यांचे सर्वांचे आणि त्यांच्या पुढच्या पिढीचे मी विशेष आभार मानतो. आज आपण हा जो सोहळा आहे 5 स्टार हॉटेलला घेतला, पंचतारांकित, ही एक मागणी होती आपल्या सगळ्यांची आणि आज
750+ इकॅम मेंबर्स, जवळजवळ 150+ इन्व्हायटीज, प्रायोजक आणि त्यांचे प्रतिनिधी 100+, म्हणजे आज काउंट 1000+ काउंटच्या समोर आज जर एक 100वा वर्ष सोहळा सादर होत आहे, तर हे गुण कौतुक परत एकदा समिती, कार्यकारिणी कमिटी आणि आपल्या सर्वांना जातं. 100व्या वर्षामध्ये महाराष्ट्र इकॅमसहित वेगवेगळ्या रिजनने बरेच उपक्रम राबवले. आज त्या सर्व रिजनल चेअरमन, रिजनल कमिटी आणि रिजनल सभासदांचं नक्की कौतुक करायला पाहिजे. इतके कार्यक्रम एवढ्या वर्षात इतक्या ॲक्टिव्हिटी होऊ शकतात आणि ह्या केल्या जातात आणि त्या यशस्वी होतात, हे सगळं आपल्या सर्वांच्या सहभागाशिवाय शक्य नाही. त्यामुळे कार्यकारिणी समितीपासून ते छोटा मोठा इकॅम सभासदपर्यंत हे सगळं निमंत्रण पोचलेलं असतं आणि त्यांनी त्याच्या यशाचा वाटा दिलेला असतो. त्या सर्वांचे आभार. वेगवेगळ्या संघटनांनी अनेक उपक्रम राबवले, इकॅमला निमंत्रित केले आणि इकॅमने तिथे उपस्थिती दाखवली. त्या संघटनांचे मी विशेष आभार मानतो की इकॅमला एवढ्या मोठ्या उंचीच्या प्लॅटफॉर्मवर नेण्याची आपण संधी दिली, भविष्यात देत राहताल. हॉटेल मॅनेजमेंटचं कौतुक नक्कीच करायला पाहिजे. कालपासून आजपर्यंत आम्ही बघतो कुठलीही तोशीष हॉटेल मॅनेजमेंटने दिली नाही, लावली नाही. मागेल ती गोष्ट आम्हाला मिळत गेलेली आहे. सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे. आज सकाळपासून एक आवाज ऐकत आहात. तो आवाज म्हणजे आपले इकॅमचे संचालक, गायक आणि एक माननीय आमचे व्यक्तिमत्व अनिरुद्ध कुरतडीकर. काय दिलभरा माणूस असेल की सकाळपासून 1000 लोकांना आज ताब्यात ठेवले. ते निवेदन म्हणून आज त्यांनी जे उत्कृष्ट निवेदन केलं, त्या निवेदकांचं विशेष आभार. सर्व संघटनांचे आग्रह होता की काही सिनियर मंडळींना बोलवावं. अनिरुद्धचा सत्कार होणे आहे. निवेदकाचं जर कौतुक होतं तर सन्मान व्हायलाच पाहिजे. मी अनिरुद्ध कुरतडीकरांना विशेष निमंत्रित करतो. माझा काय सत्कार करता यार, घरचं कार्य आहे घरचं. मी यांना कायम छेडत होतो बरं का. आता मला कुठं निवेदन गाण्याची सवय असते, आम्हाला मानधन मिळतं. विषय अनिरुद्धला फक्त एक गाणं म्हण एवढंच बोलायचं आज राहिलेलं आहे. बाकी सर्व अनिरुद्धने आज आटोपलं आहे. त्यांचा सन्मान आज अतिथींच्यातर्फे महासमितीतर्फे होतो आहे. आपले मेंबर्स, प्रत्येकाकडे कला असते, एक गुण असतो, त्यापैकी एक व्यक्तिमत्व. आज या कार्यक्रमाला साहेब मला एकच म्हणायचं आहे की मानधनाचा विषय मगाशी निघाला. मान मिळाला भरपूर झाला, धनाची गरज नाही आहे. थँक्यू. आज या कार्यक्रमाला फोटोग्राफरपासून अनेक छोट्या मोठ्या कमिटी, व्यवस्थापन यांनी जो सहकार्य दिलं त्या सर्वांचं मी आभार मानतो. एक विशेष प्रबोधन आज मदन दोडेजा सरांनी दिलं. तर सर, आपणास शालूट इकॅम परिवारतर्फे आपले आभार. 25 वर्षे अविरत कार्यक्रम, एक एडिटर म्हणून काम करणारे आपले सतीश सिन्नरकर सर यांचे आभार. आपले कमिटी आणि अमय कन्नव, आज AGM कमिटी ज्यांनी आज हँडल केली, त्या AGM कमिटीसहित आज जी काय शताब्दी महोत्सव कमिटी आहे त्या कमिटीचे मी परत एकदा आभार मानतो आणि येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माळीसाहेब. कार्यक्रमाची सांगता आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पसायदानाने करूयात. पसायदान केल्यानंतर फक्त 10 ते 15 मिनिटाचा ब्रेक घेणार आहोत आणि कविताराम प्रस्तुत संगीत रजनीचा आस्वाद इथं जुन्या नव्या गाण्यांचा मराठी, हिंदी, गुजराती आस्वाद घ्यायचा आहे. पहिल्यांदा पसायदान, त्याच्यानंतर 15 मिनिटाचा 10 ते 15 मिनिटाचा ब्रेक आणि गाण्याचा कार्यक्रम. तयार आहे? पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो
दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पीयूषांचे, चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी, भजितो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी, दृष्टा दृष्ट विजये हो आवेजी. येथ म्हणे विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. धन्यवाद मित्रांनो. फक्त 15 मिनिटाचा ब्रेक आणि गाण्याचा कार्यक्रम. तर कुठेही जाऊ नका, इथंच थांबा. 15 मिनिटामध्ये भेटूयात.